इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी भात घेतलेला आहे। आपला जो नॉर्मल साधा भात असतो, पांढरा भात, तो मी इथे घेतलाय। भात आपल्याला अशा प्रकारे कुस्करून घ्यायचा आहे। तर हे पहा, भात अगदी व्यवस्थित मॅश करून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला उकडलेले बटाटे किसून घ्यायचे। तर मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते। त्याचं साल काढून आता मी या भातामध्ये हे किसून घेतले। त्यानंतर याच्यात अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली, 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे बारीक चिरलेलं गाजर, 2 चमचे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, 1 चमचा बारीक चिरून घेतलेली आपली साधी हिरवी मिरची आणि 2-3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। आता याच्यात पाव चमचा जिरं, 2 चमचे तीळ, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं। तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आता याच्यात 2-3 चमचे ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, हे अगदी छान एकजीव झालं आहे। आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आता एका बाउलमध्ये मी 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे। कॉर्नफ्लोअर जर आपल्याकडे नसेल तर आपण इथे मैदासुद्धा वापरू शकतो। अगदीच मैदासुद्धा नसेल तर गव्हाचं पीठही वापरलं तरी चालेल। आता पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो डो तयार करून घेतलेला होता त्यातला एक छोटासा गोळा घेतला, हाताला पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या गोळ्याला आपल्याला कटलेटचा म्हणजे टिक्कीचा आकार द्यायचा आहे। आपल्याला हवा तो आकार आपण देऊ शकतो। मी इथे मुद्दामच असा बदामाचा आकार दिला आहे, हे कटलेट छान दिसावेत यासाठी। तर अशा प्रकारे थोडेसे जाडसर मी कटलेट तयार करून घेतले। आता हे पहा, कटलेट तयार झालं आहे। त्यानंतर हे आपण कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट बनवून घेतली होती त्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला हे छान घोळून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे ब्रेड क्रम्स आहेत हे पूर्ण कटलेटला अगदी व्यवस्थित चिटकले पाहिजेत। हे पहा, ब्रेड क्रम्समध्ये आपण हे कटलेट आता घोळून घेतलं आहे। त्यानंतर हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकतात। मी तव्यावरती 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे, त्यावरती हे कटलेट ठेवायचे आहेत। मध्यम गॅसवरती हे कटलेट आपल्याला छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला अगदी 1 ते 1.5 मिनटं मी एका बाजूने हे भाजून घेतले, मंद ते मध्यम गॅसवरती भाजायचे। आणि आता हे मी उलटून घेते। आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडासा तेलाचा वापर करू शकतात। दोन्ही बाजूंनी मी हे कटलेट 1 ते 2 वेळा छान भाजून घेतलेत आणि अशा प्रकारे आपले शिल्लक असलेले भाताचे कटलेट तयार झाले। इथे मी हा पालक घेतलेला आहे। पालक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा पालक आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने पालक इथे कट करून झाला आहे। आता याच्यात टाकून घ्यायचं आहे 1 वाटी ज्वारी बाजरीचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ, 1 चमचा ओवा, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा धने पावडर, थोडासा आमचूर पावडर, जिरं, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीपुरता मीठ। हे सगळं टाकून झालं की आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे। आता एका ताटाला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपण जो गोळा मळून घेतला होता तो इथे ताटावरती थापून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने मी हा गोळा ताटावर थापून घेतला आहे। आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय, त्यावरती एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावर आपण हे थापून घेतलेलं जे ताट आहे ते ठेवायचं आहे। वरून एक मोठं ताट झाकायचं आणि एक 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे बघा, 15 मिनिटानंतर आपण हे जे मिश्रण इथे ठेवलं होतं ते व्यवस्थित शिजलेलं आहे। त्यानंतर हे थोडं थंड झालं की मग अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे कट करून घेऊ शकतो। तर आता या वड्या इथे तयार आहेत। या वड्या अशाही खाऊ शकतात किंवा मग याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यावरती या वड्या ठेवून घ्यायच्या आहेत। मध्यम गॅसवरती आपल्याला छान खरपूस अशा या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, दोन्ही बाजूनी छान आलटून पालटून मी या वड्या आता इथे शॅलो फ्राय करून घेते। तर इथे आपल्या पालक वड्या तयार आहेत।
ही होती आपली सोमवारची रेसिपी, ते म्हणजे पालकवडी। त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय। 1 ते 2 चमचे ह्याच्यात तेल टाकून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे। थोडीशी घट्टच आपल्याला ही कणिक ठेवायची आहे। कणिक मळून झाली की पुन्हा थोडासा तेलाचा हात लावायचा आणि 1-2 मिनिटं फक्त ही मळून घ्यायची आहे। आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात मी थोडंसं तेल टाकून घेतलंय। तेल गरम झालं की त्यात जिरं टाकून घ्यायचंय। जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला एक छोटा कांदा। हा कांदा आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने कांदा परतून झाला आहे। आता याच्यात आपण थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। हे सगळं छान परतून झालं की याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत, ज्यात आहे गाजर, कोबी आणि शिमला मिरची। या भाज्या आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता याच्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट, थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरता मीठ टाकून ह्या भाज्या मी परतून घेतल्या आहेत। आता झाकण ठेवून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। भाज्या शिजतायत तोपर्यंत इथे मी थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतलंय आणि पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। त्यासोबतच घेतलाय ब्रेड क्रम्ब। आता आपण जी कणिक मळून घेतली होती त्याची अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे। एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ अशी आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आणि थोडीशी लांबोळकी अशी ही पारी लाटायची। त्यानंतर त्याच्यात आपल्याला आपण जी भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत। आजूबाजूने थोडंसं कॉर्नफ्लोअर लावायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। हा रोल इथे तयार आहे। आता कॉर्नफ्लोअरची आपण जी पेस्ट बनवून घेतली होती त्यात हा रोल आपल्याला थोडासा घोळून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये हा रोल घोळून घ्यायचा आहे आणि आता हे जे रोल आहेत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग याच्यात आपण बनवून घेतलेले रोल टाकायचे। त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती छान खरपूस असे हे रोल तळून घ्यायचे। अशा पद्धतीने आपले हे व्हेज स्प्रिंग रोल इथे तयार आहेत। साठी एका लोखंडी तव्यावरती मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलंय। तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची। आता याच्यात बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतलाय। हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही बघू शकताय कांदा इथे परतून झालेला आहे। आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी धने पावडर मी इथे टाकून घेतली आहे। आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने थोडंसं ठेचून आपल्याला हे परतून घ्यायचंय। त्यानंतर याच्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे। टोमॅटो परतत असतानाच यात चवीपुरता मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय। आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचंय। तुम्ही बघू शकताय टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे। आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतली, अगदी 2 ते 3 चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेतलंय। हा मसाला तयार होण्यात आला की मग याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचंय। बटरऐवजी आपण इथे तूप सुद्धा वापरू शकतो। तर हे पहा, अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे। आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतलाय आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव असतात त्याला थोडंसं भाजून घेतलंय आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी 2 मिनिटं फक्त हे भाजून घेतलंय।
तर मग अशा पद्धतीने आपला मंगळवारसाठीचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झालाय। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतलेत। साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील। आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा तुकडा, साधारण 1 इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ। एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल। त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट, थोडंसं हिंग इथे टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। हे पहा, तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचंय। हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय। अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाहीये, थोडंसं घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय। डोस्यांचं बॅटर तयार आहे। यानंतर मी तवा गरम करत ठेवलाय। तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलंय आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे 2 चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतलाय। आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे।